नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. आज आपण झणझणीत चमचमीत अशी रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे अंडा मसाला. अगदी दिवाळीचे गोड गोड पदार्थ खाऊन खूप कंटाळा आला आहे. अगदी तोंडाला चव येईल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग लगेच सुरू करूयात. तर पहिल्यांदा मी 5 अंडे उकडून घेतलेले आहेत, सोलून घेतलेत आणि त्याचे 2-2 भाग करते. तर बघा, आपल्या ह्या सगळ्या अंड्यांचे 2-2 भाग करून तयार झालेले आहे. आता लगेच आपण वाटण काढून घेऊयात. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. नंतर 3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडंसं पाणी घालून आपण ही त्याची पेस्ट करून घ्यायची. अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे बघा मी हे वाटण. तर आता हे वाटण बाजूला ठेवून देऊया. तर आता गॅसवर मी पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये 1 चमचा मी तेल टाकलं आहे आणि त्यात अगदी थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे आपण आता सगळं एकत्र करून घेऊयात. पॅनला सगळं लावून घ्यायचं आहे. नंतर थोडीशी हळद घालायची. आता हे पॅनला सगळं मी लावून घेते. तर आता तुम्ही तव्यामध्ये सुद्धा हे करू शकता किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता. पण जास्त प्रमाणात असेल तर तव्यामध्ये आपल्याला हलवता येणार नाही, म्हणून मी पॅन घेतलेला आहे. आता हळद टाकून मी सगळीकडे लावून घेतलं आहे पॅनला. आता एक एक करून आपण त्यामध्ये अंडे ठेवून देऊयात. आता हे अंड्या मसाल्यामध्ये आपण हे अंडे, स्वतःला अंड्याची चव नसते. आता हे असं जर फ्राय केलं तर अंडे छान चवदार लागतात, मस्त असे. तर 1-1 मिनिट आपण दोन्ही साईडनी त्याला फ्राय करून घेऊयात. तर दोन्ही साईडनी 1-1 मिनिट फ्राय करून घेतलेत मी. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि छान चवदार टेस्टीसुद्धा आहे. तर आता ह्याच पॅनमध्ये आता आपण तेल घालायचं आहे. तर 2 चमचे मी तेल घालते. आता त्यात तेल तापलं की त्यामध्ये बघा, मी 2 मोठ्या आकाराचे कांदे आहेत ना, बारीक कापून घेतलेले आहेत. तर ते त्यामध्ये आता आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. तर गुलाबी रंग येईपर्यंत परतायचं आहे. आता कांदा परततोय तोपर्यंत आपण काय करायचं आहे, आपण जो पहिला मसाला वाटला होता मी तो काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी करून घ्यायची. तर 2 टोमॅटो मी बारीक चिरलेले आहेत, त्याची प्युरी करून घ्यायची आहे. तर बघा, आता प्युरी झालेली आहे. पाणी न घालता ही वाटलेलं आहे मी टोमॅटो. आता इकडे बघा, कांदा पण आता हलकासा गुलाबी रंग आला आहे. अजून थोडा वेळ आपण परतून देऊयात. तर बघा, आता आपला कांदा आता छान असा परततोय. आता बघा, चांगला त्याच्यात छान असा गुलाबी रंग आला आहे. आता त्यामध्येच आपण आता मसाले घालून घ्यायचेत पहिल्यांदा. आता पहिल्यांदा आपण घालूयात त्यामध्ये थोडीशी हळद. तर माझा चमचा छोटा आहे. लाल बेडगी मिरची पावडर घालायची, भाजीला रंग छान येतो. नंतर घरचं लाल तिखट आहे, अगदी थोडंसं टाकायचं आहे, कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्यामध्ये. नंतर घरचा काळा मसाला अगदी थोडा घालायचा आहे, त्याऐवजी तुम्ही गरम मसाला घेतला तरी चालेल. आणि धनेपूड घालायची, छोटे 2 चमचे मी धने पावडर घातली. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे मसाले आपल्या कांद्याबरोबर चांगले परतले जातात. अगदी 1 मिनिटभरच परतायचे, जास्त परतायचे नाहीत, कारण करपतील. आता हे परतून झालं थोडंसं की वाटलेलं आपलं वाटण घालायचं.
तर मंद गॅसवरच आता हे मसाले एकदा आपल्याला परतून घ्यायचे. आता मी एकीकडे थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण अगोदरसुद्धा थोडंसं घातलेलं होतं. आता हे सगळं मिक्स करून घेते मी. आता बघा त्यातलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे. आता आपण टोमॅटो प्युरी घालायची. आता हे सगळं पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यातलं सुद्धा पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे, म्हणजे त्यातला कच्चेपणा पूर्ण जातो. आणि आता गरम पाणी आहे, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं हिसळून घेतलं आहे. थोडंसंच घालायचं, जास्त घालायचं नाही. पुन्हा चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यावर आता आपण झाकण ठेवून देऊयात. आता या पाण्यामध्ये हा मसाला चांगला शिजू द्यायचा आहे. आता बघा 2-1 मिनिटांनी आपण बघितलं आहे, पुन्हा त्यातलं तेल बाहेर आलं आहे आणि पाणी अजून आहे. परतून घ्यायचं आहे. पुन्हा झाकण ठेवून पूर्ण पाणी आटेपर्यंत परतायचं आहे. तर बघा आता चांगलं तेल त्याला सुटलेलं आहे. आता बघा आपल्याला लागेल तेवढंच त्यामध्ये पाणी घालायचं आहे. जेवढं अंडा मसाल्यासाठी आपल्याला पाणी लागेल तेवढंच घालायचं आहे. थोडं थोडं करून घाला. गरम पाणी आहे ते. गरम पाण्याने भाजीला छान चव येते, म्हणून मी सगळ्या भाज्यांमध्ये गरम पाणी घालते. तर बघा मी थोडंसं पाणी घातलं आहे. 1-2 मिनिट चांगलं परतून दिलं आहे. आता त्यामध्ये एक एक करून आपण अंडे ठेवून घेऊयात. आता ह्या मसाल्यामध्येच आता अंडे छान असे आपल्याला पुन्हा फ्राय करायचे. व्यवस्थित ठेवून देऊयात. म्हणजे दिसायलाही छान आणि आपल्याला घ्यायला सुद्धा सोपं पडेल असं मसाला आणि एक अंडं. तर झाकण ठेवून बघा आपण पुन्हा काढले. पुन्हा दुसऱ्या बाजूनी 1-2 मिनिट पुन्हा आपण ते शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. तर बघा दोन्ही साईडने आपले अंडे असे छान फ्राय झालेले आहेत आणि आपला अंडा मसालासुद्धा चांगला रेडी झालेला आहे, बघू शकता. पण तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर किंचित थोडंसं पाणी घाला. तर आता बघा त्यावरती आपण छान अशी कोथिंबीर टाकूयात. तर आपला अंडा मसाला छान रेडी झालेला आहे खाण्यासाठी. पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खूप छान लागतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण काय होतं, मी जो व्हिडिओ टाकते सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच हा व्हिडिओ पाहता येईल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ.